आणि भांडणाचं कारण शोधून पाहिलं आणि सांगितलं. पहिल्या राणीला सांगितलं, तू आदल्या जन्मी गाय होतीस आणि तिथेच एक शिवलिंग होतं. त्याला भर दुपारी तू दुधाच्या धारांनी अभिषेक करायची. परंतु वयामानाप्रमाणे ऋतूप्रमाणे तुझं देहवसन झालं आणि ते व्रत अपुरं राहिलं. दुसऱ्या म्हणून शंकरानं ही आज्ञा म्हणजे ही बुद्धी राजाला दिली की तुला दूध तुपत्यांचं काम सांगावं. तू तेच कर, त्यात तुझं कल्याण आहे. दुसऱ्या राणीला सांगितलं की तू दर सोमवारी उपवास करून 5 घरी कोरान्न मागवून स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायचीस. तुझ्या भक्तीचं फळ म्हणून तू राणी राहिलीस आणि सर्वांना